आणि एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे आमदार उत्तम जानकर आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना ते भेटणार आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे, तर मार्कडवाडीतील ठराव घेऊन अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं कळत आहे। तर उत्तम जानकर हे आता आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना ते भेटणार आहे आणि आपला राजीनामा ते देणार असल्याचं कळत आहे। या संदर्भात माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। त्यांचं म्हणणं नेमकं काय ऐकूयात। माळशिरस तालुक्यात पुन्हा एकदा ईव्हीएम विरोधामध्ये वातावरण तापू लागलं आहे। मार्कडवाडीनंतर धानोरे गावाने देखील ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केलेली आहे। आपल्यासोबत माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आहेत। मला सांगा, मार्कडवाडीनंतर पुन्हा एकदा धानोरे गावाने या ठिकाणी ग्रामसभा घेऊन ठराव केलेला आहे। काय मागणी आहे आणि आपली पुढची भूमिका काय असणार? नाही, मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्यासाठी प्रशासनाने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला। मात्र धानोरे गावानं काल ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी हात उंचावून 1206 लोकांनी मला मतदान केलं। पडताळणी करणं हा विषय नाही, त्या ठिकाणी आम्ही मतदान हात वर करून करतोय। निवडणूक आयोगानं यामधून बोध घ्या, आमचा आक्रोश ऐकून घ्या आणि या आक्रोशामधून आमचा आमदार येणाऱ्या 23 जानेवारीला राजीनामा देतोय। तुम्ही आमचं बाय इलेक्शन घ्या आणि बाय इलेक्शन अशा पारदर्शी पदानं घ्या की ते आम्हाला समजेल। ते बॅलेटवरती असावं किंवा व्हीव्हीपॅटमधून चिठ्ठी बाहेर येऊन आमच्या हातानं ती चिठ्ठी टाकली जावी, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि म्हणून या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हा आक्रोश आहे आणि हा आक्रोश थांबताना दिसत नाही। दिल्लीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं हरियाणा महाराष्ट्राप्रमाणे निवडणूक जर शेट केली गेली तर आपला पराभव होईल ही भीती राहुलजींनाही आणि केजरीवाल साहेबांनाही, त्यामुळे ते सुद्धा सोबत येतील अशी अपेक्षा आहे। आपण या ठिकाणी पाहिलं की दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आता ईव्हीएम हटाव आंदोलन दिल्लीमध्ये आमदार उत्तम जानकर यांच्या माध्यमातून होणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।